घटना आहेत वैष्णवीची। वैष्णवी हगवणेची नणंद ही करिश्मा हगवणे हिचा मित्र असलेल्या निलेश चव्हाणवर आता या प्रकरणात अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत। मृत वैष्णवीचं बाळ घेऊन जाण्यासाठी बंदुकीचा धाक दाखवल्याचं समोर आलं होतं। वैष्णवी हगवणे या प्रकरणात हगवणे कुटुंबाबद्दल खळबळजनक गोष्टी समोर येत आहेत। आज राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे। तर दुसरीकडे आता या प्रकरणात निलेश चव्हाण हेही नाव समोर आलं आहे। वैष्णवीच्या आई वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर आता निलेश चव्हाण यांच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत। वैष्णवी हगवणेची नणंद करिश्मा हगवणे हिचा मित्र असलेल्या निलेश चव्हाणवर आता या प्रकरणात अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत। मृत वैष्णवीचं बाळ घेऊन जाण्यासाठी बंदुकीचा धाक दाखवल्याचं समोर आलं होतं। तर दुसरीकडे आता निलेश चव्हाण हा सुद्धा त्याच्या पत्नीचा छळ करत होता असं समोर आलं आहे। निलेश चव्हाणची हिस्ट्री सुद्धा हगवणे कुटुंबासारखीच वाईट आहे। वारजे पोलीस ठाण्यात निलेश चव्हाणच्या या कृत्याची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे। बेडरूममध्ये फॅनला कॅमेरे लावून खासगी क्षण त्यात रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे। निलेश चव्हाणचं लग्न हे 2018 मध्ये झालं होतं। त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी हे प्रताप केले होते। त्यानंतर निलेशच्या पत्नीला त्याच्या लॅपटॉपमध्ये या सर्व गोष्टी सेव्ह करून ठेवल्याचं आढळलं होतं। मयुरी हगवणे यांनी केलेल्या आरोपानुसार हगवणे कुटुंबाच्या वादांमध्येही निलेश चव्हाण सहभागी असायचा। लग्न ठरवण्यापूर्वीच्या बैठकाही त्याच्या ऑफिसवर झाल्या होत्या। तो करिश्मा हगवणेचा मित्र आहे असंही मयुरी हगवणे यांनी म्हटलं आहे। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। चॅनलवरती जर नवीन आला असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा। येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।